ये ऑफ करना। Okay, good evening everybody. I think all have joined it. सभी लोग ज्वाइन हो गए हैं, isn't it? So I think I am audible. सबको सुनाई दे रहा है मेरी आवाज? We stopped here with sex ratio in the last lecture. So shall I continue from here? आपण इथे थांबलो होतो सेक्स रेशिओ पर्यंत झालेला लिंग गुणोत्तर. मी इथून आपण सुरू करूया. चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण इथून सुरू करू. ऑल आर रेडी? ओके, ठीक है. नाउ सेक्स रेशियो वी हैव स्टार्टेड. लिंग गुणोत्तर आपण मराठीमध्ये याला म्हणतो. हिंदी में भी लिंग गुणोत्तर ही कहते हैं इसे. इट इज कॉल्ड सेक्स रेशियो. नाउ इट इज डिटरमाइंड ॲज इट इज गिवन. कसं आपण ओळखू शकतो, लिंग गुणोत्तर आपण कशा काढतो, हे आपल्याला इथे बघायचे. As per the gender, population can be divided into males and females. This is natural division which can be easily understood. Now gender म्हणजे लिंग. आपण वाचलेला आहे, हमने पढ़ा है लिंग. तो ऍज पर दी जेंडर, लिंगाच्या प्रमाणे आपण पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्याला आपण दोन विभागात विभागतो. हम इसे दो भागों में बांटते हैं, दैट इज मेल एंड फीमेल. This is natural division which can be easily understood. In a population, both the genders are around the same. It indicates a balanced population. Now, what happens in population? If the male and female are same, then it is a balanced population. So, in population studies, the ratio of men and women is considered very important. Now, the ratio is calculated. Sex ratio is equal to total number of females upon total number of males multiplied by 1000. हे जे लिंग गुणोत्तर आपण काढतो, ते काढताना आपण एकूण किती स्त्रिया आहेत डिवायडेड बाय नंबर ऑफ मेल, म्हणजे किती पुरुष गुणिले 1000 पर 1000 मेल आपण हा लिंग गुणोत्तर काढतो. मतलब प्रति 1000 जिसे हम कहेंगे, प्रति 1000 पे कितनी संख्या महिलाओं की है, पुरुषों की प्रति 1000 संख्या पे महिलाओं की कितनी है, ये हम इसमें देखते हैं. When for every 1000 male the number of female is less, the sex ratio is said to be low. And when every 1000 male, if the number of female is more, we say the sex ratio is high. Now you can see in the screen a graph is shown. Figure number 7.3 is sex ratio. म्हणजे जिथे आपला प्रति 1000 पुरुषांपैकी जर स्त्रियांची संख्या कमी असेल, मग आपण बघतो की लिंग गुणोत्तर कमी आहेत. आणि ज्या ठिकाणी पुरुषांची अपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असते, तिथे आपण म्हणतो की लिंग गुणोत्तर जास्त आहे. मीन्स जहां पर पुरुषों की संख्या से स्त्रियों की संख्या अधिक होती है, तो हम कहते हैं लिंग गुणोत्तर जो है वो अधिक है. अब इस ग्राफ आप देख सकते हो, यू कैन सी द ग्राफ ऑन फिगर नंबर 7.3. हरियाणा, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि केरला. 5 states are given. 5 राज्य दिलेली आहेत. हरियाणा आहे, बिहार आहे, महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहेत आणि केरला. हा ग्राफ बघून काही खाली प्रश्न दिलेली आहेत, आपण बघू शकतो. विच स्टेट हॅज हायेस्ट सेक्स रेशियो? सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठे आहेत, कुठल्या राज्यात आहे? विच स्टेट हॅज लोएस्ट सेक्स रेशियो? आणि सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे, मतलब सबसे अधिक स्त्रियों की संख्या किस राज्य में है और सबसे अधिक जो है स्त्रियों की संख्या कम. What changes should take place in Maharashtra to bring about balanced sex ratio and how much change is necessary? तीसरा प्रश्न दिया है. तिसरा प्रश्न असं दिलेले आहे की आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येचं संतुलन म्हणजे साधारण करण्यासाठी, समतोल करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो, तर लिंग गुणोत्तर किती हवी आणि कोणता बदल अपेक्षित आहे. यानी महाराष्ट्र में अगर हमें बैलेंस लाना है स्त्रियों और पुरुषों की संख्या में, तो हमें क्या क्या बदलाव करना है, क्या चेंजेस करनी है और कितना करना है.
लेट अस सी द जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. काय दिलेलं आहे आपण वाचूया. In regions where the proportion of female is more than male, predominantly the out migration of men is high. आता काय दिलेलं है, क्या दिया है? जिस प्रदेश में स्त्रियों की संख्या पुरुषों की संख्या से अधिक है, ज्यादा है, सो देयर विल बी आउट माइग्रेशन. आउट माइग्रेशन म्हणजे बाहिस्त स्थलांतर. यानी लोग वहां से जो पुरुष है वो वहां से कहीं बाहर चले गए काम करने के लिए और स्त्रियां वहीं रह गई. ते पुरुष तिथून बाहेर आले असतील आणि स्त्रिया तिथे राहिल्या. फॉर एक्झाम्पल केरला. But where the proportion of female is less than male, in most cases, the birth rate of female is less. पण जिथे पुरुषांची अपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असते, जर लेस असेल, तर तिथे जन्मदर स्त्रियांची कमी असते. मतलब वहां का जो जन्मदर होता है यानी कि लड़कियों की जो जनसंख्या होती है वो बिल्कुल कम होती है, कमी असते. मग आपल्याला काय पुढे काय दिलेले आहेत वी कॅन सी. ना हॅव ए क्लास डिस्कशन. आता इकडे आपण हे करू शकतो. हाऊ मेनी पीपल इन युअर हाऊस आर स्टडिंग, व्हॉट इज देअर एज. तुम्ही घरी बघू शकता तुमच्या घरी किती मुलं, तुम्ही भाऊ बहिणी आहात, 1-2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, आणि किती लोक शाळेत जातात, किती भावंड शाळेत जातात, त्यांची वय काय आहे. हाऊ मेनी पीपल इन युअर हाऊस आर वर्किंग फॉर अ लिव्हिंग, हाऊ ओल्ड आर दे. मग घरचं किती माणसं जे कामाला जातात, आई असेल, वडील असेल, दोघेही जर कामाला जात असतील, दे आर वर्किंग पीपल, म्हणजे आपके मम्मी पापा दोनों काम पे जाते हैं. उनकी उम्र क्या है? डू युअर ग्रँड पेरेंट्स स्टिल वर्क, व्हॉट इज देअर एज. थर्ड प्रश्न दिलेला आहे की तुमचे आजी आजोबा आहेत ते पण कामाला जातात का, ते पण काम करतात का, तर त्यांची वय काय आहे. काही ठिकाणी असतात, असं नाहीये. लेट अस सी व्हॉट इट इज कॉल्ड. That is called age structure. Now what is age structure? वयोगट प्रमाण. याने वयोगटानुसार त्यांची जेव्हा आपण हे करतो त्याला आपण वयोगट प्रमाण अशी म्हणतात. वयोगट यानी कि उनकी उम्र के आधार पर, जैसे कि 0 से 15 साल के बच्चे वो छोटे माने जाते हैं, 15 से ऊपर जो बड़े हो जाते हैं, फिर 60 साल के जो ऊपर होते हैं वो और वयस्क माने जाते हैं. म्हणजे एक तर 0 ते 15 वर्ष, 15 वर्षापर्यंतचे तुम्ही मुलं आहात, 15 नंतर मुलं मोठे होतात आणि 60 वर्षाचे जे वर असतात त्यांना आपण वयस्क म्हणतो. आपले आजी आजोबा असतील, पंजोबा असतील, असे पण. In a region when the population is subdivided as per the age group, this is called age structure of the population. म्हणजे ज्या ठिकाणात आपण लोकसंख्याचा ग्रुप करतो, गट पाडतो, त्याला अपन वयोगट प्रमाण असे म्हणतात. मतलब जहां जहां पर हम इस तरह की जनसंख्या का गट बनाते हैं, ग्रुप बनाते हैं, तो हमें एज स्ट्रक्चर कहते हैं. Age structure is useful for projection of population and for understanding the dynamics of the age structure arrangement. हा महत्वाचा गट आहे. घटक याला म्हणतो आपण. का तर आपल्याला वयोगट पाहिजे, कारण ह्या वयोगटाचा उपयोग आपण भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमनता समजून येतो. गतिमनता म्हणजे आता समजा 0 ते 15 असतील तर हे लहान मुले झालेत. पण 15 ते 59 पुढे आपण बघूया ते मिडल एज मध्ये येतो आणि नंतर 59 नंतर 60च्या वर जातो ते मग वयस्क मध्ये येतात. 60 के ऊपर जो होते हैं, 60 साल के ऊपर होते हैं, उनको हम वयस्क में मानते हैं. तो इस तरह से गट बनाई जाती है. Similarly, it help in understanding the population of active and dependent population. Now, याच्यातून आपल्याला ऍक्टिव्ह म्हणजे कार्यरत आणि डिपेंडेंट म्हणजे अवलंबित. ये हिंदी और मराठी में सेम शब्द है. एक्टिव यानी कार्यरत और डिपेंडेंट यानी जिसके ऊपर एक दूसरे के ऊपर हम भरोसा अवलंबन रहते हैं. तो उससे हमें ये पता चलता है कि कितने कार्यरत जनसंख्या है और कितने अवलंबित है, किसके ऊपर डिपेंडेंट है.
In India, the productive population is the population between 15 and 59. अभी मैंने आपको एक वयोगट बताया था कि 0 से 15 छोटे बच्चे माने जाते हैं और 15 से 59 जो एज ग्रुप होती है, जो वयोगट होता है, वो प्रोडक्टिव पॉपुलेशन माना जाता है. प्रोडक्टिव आप लिख सकते हो मीनिंग कार्यक्षम लोक संख्या, मतलब इनमें कार्य करने की क्षमता होती है. आप भी देख सकते हो आपके घर में आपके पापा है, आपके मम्मी है. इफ योर मदर इज वर्किंग लेडी, आपकी अगर मम्मी काम पे जाती है, ऑफिस जाती है, दैट मीन्स शी इज वर्किंग, isn't it? So that is called productive population. So the population between the age of 15 and 59, we call them as productive population. This group of people is active and in service and business. आता हा जो वयोगट आहे हे कार्यक्षम आहे, कुठे ना कुठेतरी कामाला असतील, कुठल्या तरी व्यवसायात असतील किंवा नोकरीत असतील, हे व्यस्त असतील तिथे. They directly participate in the economic activity of a region. In regions where the proportion of this population is more, especially youth, development is rapid. Now, what it says की जिथे कार्यक्षम लोकसंख्या जास्त असते, प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो, ते ज्या जास्त असेल म्हणजे युथ ज्याला आपण म्हणतो, युवक म्हणतो, तरुण आपण मराठीमध्ये म्हणतो. जर हा तरुण गट असेल तर तिथला डेव्हलपमेंट खूप फास्ट असते. फास्ट म्हणजे झपाट्याने असते त्याला म्हणतो. डेवलपमेंट म्हणजे विकास. तो जहां पर ये जो एज ग्रुप है, एक्टिव पॉपुलेशन की एज ग्रुप है 15 से 59 वाली, जिस प्रदेश में ये सबसे अधिक होती है, वहां पर विकास जो है बहुत तेजी से होता है. सॉरी, बिकॉज they directly participate in economic activities. They directly participate in economic activities. पाणी लेके ना. ते आपल्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. म्हणजे हमारे अर्थव्यवस्था में वो डायरेक्टली जो है सहभाग करते हैं. इसके लिए वहां पर विकास जो है बहुत जल्दी होता है. द डिपेंडेंट पॉपुलेशन फॉल इनटू टू सब ग्रुप. The people below 15 years of age are totally dependent on the productive population. People above 60 years also fall in this category, but their knowledge and experience make them a valuable asset to the whole society. आता ही जे डिपेंडेंट पॉप्युलेशन आहे, अवलंबित ज्याला आपण म्हणतो, हे दोन उपगट मध्ये असतात. एक तर 15 वर्षाचा खाली, एक 15 साल के नीचे, जो टोटली डिपेंडेंट है, 0 से छोटा बच्चे से लेके 15 साल, जैसे आप लोग हो, आप अपने मम्मी डैडी पे पूरे डिपेंडेंट हो, पढ़ाई लिखाई से लेके सारे काम के लिए. सो यू डिपेंड ऑन योर पेरेंट्स. सो दैट इज 0 to 15 years of age, they depend on the productive population. And second is people above 60 years. 60 वर्षाची जे वर असतात वयस्क, ते पण डिपेंडेंट पॉप्युलेशन म्हणतो. पण त्यांचे ज्ञान आणि अनुभव, उनकी जो ज्ञान होती है, उनका जो अनुभव होता है, क्योंकि वो इतने साल काम किए होते, तो उनको अपने अपने फील्ड में एक अनुभव होते, ज्ञान होता है. मग त्यांचा ज्ञान आणि अनुभव ते आपल्यासाठी खूप मौल्यवान ठरतात. वो हमारे लिए एक मूल्यवान होता है. आप जैसे आप अपने दादा दादी नाना नानी से कहानियां सुनते होंगे, बहुत सारी अच्छी अच्छी चीजें वो बताती है. कैसे बताते हैं? क्योंकि दे हैव दैट एक्सपीरियंस. उनके साथ कुछ बुरा एक्सपीरियंस होता है, अच्छा एक्सपीरियंस होता है. एक्सपीरियन्स से इंसान सीखता है. कुठल्या तरी अनुभवातून आपण शिकतो. मग त्यांच्याकडे खूप चांगले अनुभव असतात. आपल्या घरी पण आपले आजी आजोबा आपल्याला काहीतरी सांगतात की असं नाही करायचं. का ते सांगतात? कारण त्यांच्याकडे तो अनुभव असतो. प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे नॉलेज असतात. मग ते ज्ञान आपल्याला आपल्यासाठी मौल्यवान ठरतं. I think I'm clear up to here. You can put into the chat box. All of you understood? Any doubt? Anyone want to ask any word which you have not understood? तुम्हाला कुठलाही शब्द समजला नसेल तर सांगायचं. शब्दांचा अर्थ. I think I'm clear up to here. Okay, very good. We'll proceed further.
Now next come occupational structure of population. ऑक्युपेशनल स्ट्रक्चर म्हणजे कार्य अनुसार लोकसंख्येची रचना. आता लोक कोणकोणती कार्य करतात, कसं कसं प्रकारचे कार्य असतात, त्या प्रकारे त्यांची रचना केली जाते. यानी जो कार्य अनुसार होता है, कुछ लोग खेती में काम करते हैं, कुछ लोग ऑफिस में काम करते हैं, कुछ मजदूरी करते हैं, म्हणजे असे वेगवेगळे काम करतात. काही शेतीमध्ये कामं करतात, शेतकरी आपण त्यांना म्हणतो. ऑफिसमध्ये असतात, क्लास 1, क्लास 2 एम्प्लॉयी असतात एखाद्या वेळेस आणि काही मजूर पण असतात. आपण बघतो. मग अशा प्रकारे त्यांची डिव्हिजन केले जातात. Population of a region can be classified into working and non-working group. These people who are not in job or profession, despite being in the productive age group, come under the non-working group. आता ही जी पॉप्युलेशन आहे, ही जी लोकसंख्या आहे, त्यांना आपण 2 गटामध्ये पुन्हा हे करतो. वर्गीकरण केली जाते. एक कार्यकारी, एक अकार्यकारी. वर्किंग आणि नॉन वर्किंग. कार्यकारी म्हणजे वर्किंग. अकार्यकारी म्हणजे नॉन वर्किंग असं. This non-working group is dependent on the working group. If the proportion of working population is higher in a region, then the population is termed as industrious. Such a region has rapid development. आता ही जी आपण कार्यकारी आणि अकार्यकारी अशी गट पाडली. जर अकार्यकारी लोक असतील, मग ते लोक कार्यकारी लोकांवर अवलंबून असतात. जो काम नहीं करते वो अकार्यकारी होते हैं, कोई काम नहीं करते, लेकिन वो एज स्ट्रक्चर कौन सा है, 15 से 59 साल है. मग ते लोग, वो लोग जो है, जो कार्यकारी ग्रुप है, उन पर डिपेंड रहते हैं. और अगर वर्किंग पॉप्युलेशन की संख्या ज्यादा हो, जर आपल्या वर्किंग पॉप्युलेशनची लोकसंख्या पॉप्युलेशनची संख्या जे जास्त असतील, जर जास्त असेल, तर त्या क्षेत्रात, त्या प्रदेशात डेव्हलपमेंट म्हणजे विकास खूप लवकर होता. रॅपिड डेव्हलपमेंट होतो. म्हणजे त्या ठिकाणी जिथे वर्किंग पॉप्युलेशन जास्त असतात, त्याला आपण म्हणतो की लोक तिथे खूप मेहनती आहे, इंडस्ट्रियस. तुम्हाला पाहिजे असेल तर यू कॅन राईट डाऊन दी वर्ड. इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती, उद्यमशील. मग ती पॉप्युलेशन जर कार्यक्षम असेल, इंडस्ट्रियस असेल, मग त्या क्षेत्रात रॅपिड डेव्हलपमेंट होतात. याने झपाट्याने ज्याला आपण म्हणतो विकास लवकर तिथे होतात. नेक्स्ट इज एरिया ऑफ रेसिडेन्स, निवासस्थान. Population of a region can be divided into two groups as per the area of residence, that is rural and urban. आता रुरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे शहरी, आपण आधीच केलेलं. मग ती पॉप्युलेशन लोकसंख्या आपण पुन्हा 2 गटामध्ये आपण करू शकतो, त्यांच्या निवासस्थानानुसार. निवासस्थान के अनुसार हम उसे फिर 2 गट में करते हैं, एक रूरल और एक अर्बन. रूरल यानी ग्रामीण, अर्बन यानी शहरी. People in the rural areas are mainly employed in primary occupation, and in urban areas, the proportion of people working in secondary and tertiary occupation is large. आता पुन्हा जेव्हा आपण ग्रामीण गट बघतो, ग्रामीण भाग बघतो, मग तिकडची लोकांची ऑक्युपेशन असते प्रायमरी. प्रायमरी म्हणजे प्राथमिक. लिहा तुम्ही तिकडे, ऑल ऑफ यू राईट डाऊन. प्रायमरी मीन्स प्राथमिक. ना प्राथमिक म्हणजे शेतकरी असतात, ते प्राथमिक व्यवसाय झाले. पण अर्बन एरियाज मध्ये, शहरी भागात, शहरों में द पॉप्युलेशन आर इन सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर. सेकंडरी म्हणजे द्वितीयक आणि टर्शरी म्हणजे तृतीयक. हा ऑक्युपेशन ह्या व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात. म्हणजे शहरी भागात सेकंडरी आणि टर्शरी ऑक्युपेशन. आता सेकंडरी ऑक्युपेशन इंडस्ट्रीज, उद्योग, त्याला आपण म्हणतो. टर्शरी ऑक्युपेशन अलॉंग विथ इंडस्ट्रीज. आता कसं आलं, टर्शरी मध्ये बँक, ट्रान्सपोर्ट, हे सगळं टर्शरी ऑक्युपेशन आहे. दिस इज
अलॉंग विथ प्रायमरी अँड सेकंडरी. आता जर आपण एक उदाहरण घेतलं प्रायमरी ऑक्युपेशनचं, तर शेतकरी शेतात पीक उगवतात. किसान जो है खेती करते हैं. खेती में जो उनका प्रोडक्शन होता है, गेहूं, चावल, सब्जी, अनाज जो भी उगाते हैं, उसको लाते हैं वो कैसे? चाहे ट्रक हो, चाहे ट्रेन हो, बैलगाड़ी हो. तो ये जो साधन है, इन साधनों से वो शहरों के लोगों तक पहुंचाया जाता है. तो ये आता है टर्शरी ऑक्युपेशन में. यानी की आपकी जो ट्रान्सपोर्ट आहे, तुमचे जे दळणवळण आहेत, ते टर्शरी ऑक्युपेशन मध्ये येतं. तसेच सेकंडरी ऑक्युपेशन आहे तो इंडस्ट्रीज आहे, उद्योग आहे. आता उद्योग म्हणजे काय? कपडे असतात, बाकीचे सर्व सामान आपले टीव्ही आहे, मोबाईल फोन्स आहेत, जे लक्झरियस आयटम्स आहेत, कार आहे, बाईक आहे, ते सगळे इंडस्ट्रीज मध्ये होते. ते पण मार्केटमध्ये आणले जातात. मग मार्केटमध्ये येतात कशा? तर ट्रान्सपोर्टने. बस, ट्रक असेल, रेल्वे असेल, काहीतरी. म्हणजे सेकंडरी आणि टर्शियरी ऑक्युपेशन वी फाइंड इन द सिटीज आणि प्रायमरी ऑक्युपेशन आपल्याला ग्रामीण भागात मिळतात. Population in rural areas are involved in production of food grain. Urban population is dependent on rural population for the supply of food grain. आता इथे महत्वाची आहे, की जी ग्रामीण लोकसंख्या आहे, ते अन्नधान्याचे उत्पादक आहेत. दे प्रोड्यूस फूड ग्रेन्स. आणि जी शहरी भागाची लोकसंख्या आहे, नगरी ज्याला म्हणतो आपण, ते अन्नधान्यासाठी या रुरल, या ग्रामीण लोकांवर अवलंबून असते. म्हणजे अपन ये बघू शकतो कि अर्बन एरियाज जो शहरी भाग के लोग होते हैं, वो ग्रामीण लोगों के ऊपर अपने अन्न धान्य के लिए डिपेंड होते हैं. तो इस तरह से रेसिडेंस भी एक और मुद्दा है. अजून एक हे आहे आपल्या पॉप्युलेशनच्या जनसंख्येचं. इथे ग्राफ काहीतरी दिले असेल खाली, जे आपल्याला तयार करायचे. आता इथे लिटरसी दिलेली आहे. लिटरसी म्हणजे साक्षरता. अर्जेंटिनामध्ये 98.1, ब्राझीलमध्ये 92%, इंडिया 72 72, चायना 96, बांगलादेश 61, पाकिस्तान 56.4, इराण 86.8 आणि अफगाणिस्तान 38.1. हा जर 2010 ची स्टॅटिस्टिक आहे की साक्षरतेचं प्रमाण या देशात किती किती आहे. आता आपण इथे एक प्रश्न दिलेली आहे. लेसन नंबर 6, पेज 41. व्हॉट डू यू थिंक आर द रिझन फॉर चेंजिंग लँड यूज पॅटर्न ऑफ मोंढा विलेज? मोंढा गावाचं दिलेलं आहे. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस हॅव टेकन प्लेस? ड्यू टू दिस चेंज इन लँड यूज, डू यू थिंक देर हॅज बीन अ चेंज इन पॉप्युलेशन? इफ येस, व्हॉट इज द चेंज अँड वाय? आता इथे एक प्रश्न दिलेला आहे. ते प्रश्न आपण नंतर बघूया काय दिलेले आहे. पण खाली जाऊया आपण लिटरसी मध्ये. वी गो टू लिटरसी. साक्षरता. इन सोसायटी सम पीपल आर लिटरेट अँड अदर्स इलिटरेट. समाजात दोन प्रकारची लोक आहेत, साक्षर पण आहे, निरक्षर पण. इन अवर कंट्री अ पर्सन हू कॅन रीड अँड राईट इज टर्म्ड एज लिटरेट. दिस डेफिनेशन कॅन व्हॅरी फ्रॉम वन कंट्री टू अनदर. The percentage of literacy throws light on the quality of population. महत्वाची घटक आहे साक्षरता. साक्षरता जो है महत्व का घटक माना जाता है, इंपॉर्टेंट एस्पेक्ट मानी जाती है. आशु चला गया. इन इंडिया म्हणजे आपल्या देशात ज्या माणसांना लिहिता वाचता येते त्याला आपण साक्षर म्हणतो. ज्या व्यक्ती लिहिता वाचता येते त्याला आपण साक्षर म्हणतो. पण हा जो डेफिनेशन आहे, प्रत्येक ही जी व्याख्या आहे ती वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारची असतात. मतलब ये जो हमने डेफिनेशन देखा कि हमारे देश में जिस आदमी को पढ़ने लिखने आता है उसे साक्षर कहते हैं, पढ़ना जानता है, लिखना जानता है. लेकिन यही डेफिनेशन हर देश में अलग अलग है. और यही साक्षरता, देश की साक्षर जनसंख्या हमारे देश की जनसंख्या का गुण बताते हैं, क्वालिटी बताते हैं.
म्हणजे हे जे आहेत गुणवत्ता याले दाखवतात, की आपल्या देशात किती साक्षर लोकं आहेत आणि साक्षर लोकं जास्त असेल, तर देशाची गुणवत्ता पण चांगली असते. People above the age of 7 can be classified into literates and illiterates. Literacy an indicator of social and economic development of society. 7 वर्षाचं वर जेवढे लोकं असतील, मुलं, मुली, बाळ 7 वर्षानंतरचे बाळ असतात. 18 नंतर तो तरुण होतो. ते सगळं बाळ 7 वर्षाच्या नंतर जेवढे असतील, त्यांच्यामध्ये आपण हे करू शकतो, तो साक्षर आहे की निरक्षर आहे. कारण 6 वर्षात, 7 वर्षात तो पहिलीला जातो. नेहमी नेमकं त्याला तरी आपला नाव तरी बोलता येते. माझं नाव हे आहे. माय नेम इस व्हॉटएव्हर इट इस जे काय असेल. एखाद्या वेळेस स्पेलिंग त्याला बोलता असेल. त्याला 1 to 100 पर्यंत संख्या तरी बोलता येत असेल. म्हणजे त्याला वाचता पण येतो, बोलता पण येतो, लिहिता पण येतो. 7 वर्षाचं वर असेल, वी कॉल देम एज लिटरेट आणि ज्याला हे सगळ्या गोष्टी येत नाही, त्याला आपण इलिटरेट असं म्हणतो. सो हा जो साक्षरता आहे, हा जो साक्षरता आहे, हे आपल्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा निर्देशक समजले जाते. इंडिकेटर निर्देशक. तो जो साक्षरता होती है, लिटरेसी होती है, ये अपने सामाजिक और आर्थिक डेवलपमेंट यानी अ, प्रगति जिसे कहते हैं, उसकी निर्देशक मानी जाती है कि अगर लोग साक्षर है, तो काफ़ी प्रगतिशील देश होगा। यूरोप हम देख सकते हैं, लोग अधिकतर वहाँ पर साक्षर ही है, तो काफ़ी प्रगतिशील देश है। If the percentage of literacy is higher than the country, developed social and economy. Literacy leads to the development of culture and progressive society. जर साक्षरतेचं प्रमाण जास्त असेल, तर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या तो देश प्रगतिशील असतात. यानी अगर साक्षरता की प्रमाण अधिक हो आई एम सॉरी मग साक्षरतामुळे समाज सुसंस्कृत आणि प्रगतिशील होतात. कल्चर्ड अँड प्रोग्रेसिव्ह. कल्चर्ड यानी सुसंस्कृत. प्रोग्रेसिव म्हणजे प्रगतिशील। तो साक्षरता के कारण एक समाज जो है बिल्कुल सुसंस्कृत जिसे हम कहेंगे, एकदम बहुत अच्छे, सभ्य, सुसंस्कृत मराठी में, हिंदी में हम सभ्य समाज कहते हैं। तो सभ्य और प्रगतिशील माने जाते हैं। आई थिंक आई एम क्लियर। एनी डाउट? किसी को कुछ पूछना है? पुट इन द चैट बॉक्स एवरीवन। 2 ही लोगों ने चैट बॉक्स में लिखा है, बाकी लोग है नहीं क्या? अदर्स आर देअर ना, पुट इन द चॅट बॉक्स. टाका तुम्हाला काही समजलं नसेल तर लगेच टाकायचं. कोणचा था? ओके. कमिंग टू मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. स्थानांतर हिंदी में कहते हैं, मराठीमध्ये स्थलांतर आपण म्हणतो. The movement of an individual or a group from one place to another is termed as migration. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणात वास्तव्यासाठी जाणे. This could be for a short period, long period or permanently. काही लोकं अल्प काळासाठी पण जातात, काही दीर्घ काळासाठी जातात आणि काही कायमस्वरूपी, परमानेंट. तो ये जो स्थानांतर होती है, ये कुछ लोग कम समय के लिए होते हैं, जैसे नौकरी के लिए चले गए, 2-4 साल नौकरी किए, फिर लौट आए अपने गाँव। कुछ लोग लॉन्ग पीरियड के होते हैं,
कि भाई हम गए उधर रहेंगे, शहरों में रहेंगे, काम वाम करेंगे, हमारे बच्चे वहीं पढ़ाई लिखाई करेंगे, और फिर जब कुछ लोग लगेगा तो हम गांव चले जाएंगे। और कुछ लोग हमेशा के लिए चले आते हैं, शहरों में आके रह जाते हैं ताकि उनको पढ़ाई लिखाई की सुविधा हो, बाकी सारी सुविधाएं यहाँ पर होती है जो गांव में शायद नहीं होता. म्हणजे ही जी स्थलांतर असते ही कधी थोड्यासाठी पण असतात, थोड्या काळासाठी पण असतात, कधी दीर्घ काळासाठी पण असतात आणि काही कायमस्वरूपी असतात. काही लोक कायमस्वरूपासाठी जातात की आता आम्ही इथे परत येणार नाही आणि चाललो, आता आम्हाला गावाला जायचं, आता मुंबईला नको आम्हाला, असे पण असतात. अजून कारण असतात, मॅरेज, एज्युकेशन, बिझनेस, ट्रान्सफर, टुरिझम, नॅचरल कॅलॅमिटी, वॉर एक्सेट्रा आर द रिझन्स वाय पीपल मायग्रेट. लग्न, मुलीचं लग्न झालं की ती माहेर सोडून सासरी येतात. लड़की की शादी हो गई तो वो अपने ससुराल आ जाती है. तो वो एक कारण होता है कि कहीं वो नासिक में रह रही थी, शादी हो गया, मुंबई आ गई. दैट इज वन ऑफ द रीजन ऑफ माइग्रेशन. एजुकेशन, गांव में पढ़ाई नहीं है, स्कूल नहीं है, चलो शहरों में अच्छी है, तो लोग वहां से चले आते हैं कि शहरों में अच्छे अच्छे स्कूल है, कॉलेजेस है, मेरे बच्चे पढ़ लेंगे. तो एक कारण असतो. व्यवसाय, बिझनेस साठी पण येतात. ट्रान्सफर होतात, बदली होतात, आता आपल्या सरकारी जे असतात त्यांना बँकवाले असतात, त्यांना 3-3 वर्षानंतर प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर होत असते. ते पण एक रिझन असतो. पर्यटन, फिरायला जातो आपण, काश्मीर जातो, इकडे-तिकडे कुठेतरी फिरायला जातात. तो पण एक स्थलांतर आपले असतात. आपण 10 दिवसासाठी गेलो, 15 दिवसासाठी गेलो, कुठे युरोप टूरला जर गेलो असेल 1 महिन्यासाठी, तो पण एक स्थलांतर झालं. नैसर्गिक आपत्ती, फ्लड, आपण एखाद्या वेळेस अर्थक्वेक, भूकंप असेल, पूर असेल, ते एक नॅचरल कॅलॅमिटी त्याला म्हणतो आपण. आणि वॉर, वॉर म्हणजे युद्ध. तो पण एक कारण असतात कि लोग एक ठिकाणाहून अनेक दूसरे ठिकाणी जातात. कोई एक जगह पे अगर अधिक युद्ध होता होगा तो लोग वहां छोड़ के दूसरे सुरक्षित स्थान पे चले जाते हैं. तो पण एक कारण असतो वाय पीपल मायग्रेट. देर आर मेनी काइंड्स ऑफ मायग्रेशन. मायग्रेशनचे भरपूर प्रकार आहेत. Region from where people migrate show a fall in population. Such region experience a shortage of manpower. आता ज्या ठिकाणाहून लोक स्थलांतर होतात तिथे लोकसंख्या कमी होते. फॉल इन पॉपुलेशन मतलब जहां से लोग चले जाते हैं तो वहां पर लोक संख्या कम हो जाती है, तो हम कहते हैं कि अरे जनसंख्या कम हो गई. तो यहाँ पर फिर काम काज के लिए लोगों की बड़ी कठिनाई होती है कि लोग काम के लिए मिलते नहीं है, कारखानों में मजदूर नहीं होती है. दैट इज वन ऑफ द रीजन. On the other hand, the areas to which they migrate show an increase in population and strain on public amenities and facilities. Due to migration, the composition of population also changes. कभी कभी एक जगह से दूसरी जगह चले जाते हैं. वे कहाँ चले जाते हैं? अभी आप अगर अभी का उदाहरण ले लो तो यहाँ से कई लोग अपने गांव चले गए जब ये पैंडेमिक हुआ कि अब मुंबई में हमें कुछ था ही नहीं साधन, तो लोग अपने अपने गांव चले गए. तो जब वहां चले गए तो यहाँ जनसंख्या कम होके वहां जनसंख्या बढ़ गई है. तो इस तरह से इसे मायग्रेशन कहते हैं. मे बी दिस इज अ फॉर शॉर्ट पिरियड. हे अल्प काळासाठी पण असतात, कारण एकदा चांगली झाली इकडची मुंबईची स्थिती जर चांगली झाली तर लोक तिथून परत पण येतील, दे विल कम बॅक. असं नाहीये की ते कायमस्वरूपी आपल्या गावात गेले, नाही. आता सध्या या काळात त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ते गावाला गेले, बाबा वहां जाएंगे 2 रोटी खाने मिलेगा असं. इथे काम नाही, काय नाही. मग हा अल्प काळासाठी मायग्रेशन आपण म्हणू शकतो. पण इथे मुंबईमध्ये लोकसंख्या कमी झाली आणि त्यांची गावात जिकडे गाव असतील तिथे गेले, तिथे जास्त झाले असतील. मग त्याच्यामुळे काय असते, ते आपली जी लोकसंख्येची जी रचना आहे ती बदल होत असते. तिथे एवढं पॉप्युलेशन होतं, आता वाढली असतील पॉप्युलेशन, इथे कमी झाली, असं असते. सो देर आर व्हेरियस रिझन्स वाय पीपल मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एक टेबल आपल्याला दिलेले आहे ते आपण बघू शकतो. पर्सेंटेज ऑफ इमिग्रेंट पॉप्युलेशन, मायग्रेटेड पॉप्युलेशन.
स्थलांतरित होऊन आलेले लोकसंख्येची टक्केवारी. अफगाणिस्तान 0.14%, ब्राझील 0.34%, कुवेत 62.11, बांगलादेश 0.73, जर्मनी 12.31, हाँगकाँग 42.59, इस्रायल 37.87, इंडिया 0.52, Oman 24.46, Saudi 25.25, Great Britain 8.98, and USA 12.81. नाव इथे खाली प्रश्न दिलेले आहे, हा टेबल दिलेले आहे की या देशातून लोकसंख्या ती मायग्रेट होऊन आलेली आहे. त्याला आपण हे बघू काय दिलेलं आहे. विच कंट्री हॅज लेस दॅन 10% मायग्रेंट पॉप्युलेशन. कुठल्या देशात 10% पण कमी आहे. आपण ग्रेट ब्रिटन बघू शकतो, इंडिया आहे, आपल्या बांगलादेश आहे, ब्राझील आहे, अफगाणिस्तान. 10%हून कमी जी आहेत त्यांची स्थलांतरित होऊन आलेले लोकसंख्या आहेत. विच कंट्री हॅज मायग्रंट विथ 10 to 20%. 10 ते 20% मध्ये कोण आहे? तर एक जर्मनी आहे आणि युएसए. विच कंट्रीज विच हॅड मायग्रंट पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन 20%. 20%हून अधिक कुठे आहे? सौदी अरब, ओमान, इस्रायल, हाँगकाँग आणि कुवेत. म्हणजे ही जी चार्ट आपल्याला दिलेली आहे, ये जो चार्ट हमें दिया हुआ है, ये हमें दिखाते हैं कि लोग स्थलांतरित हुए. अभी दिया है, फाइंड द रीजन बिहाइंड द मायग्रेंट पॉप्युलेशन वॉज मोर दॅन 20%. आता 20%च्या अधिक जी जनसंख्या हे झाली आहे, लोकसंख्या स्थलांतरित, हे काय झालेत? ठरलेलं पाहिजे. ड्रॉ टू पाय डायग्राम ऑफ एनी टू कंट्रीज, हॅव अ डिस्कशन ऑन मायग्रेशन. हे आपण बघू जे का हे आले तर रिझन आपल्याला पाहिजे की हे जे 20%हून अधिक इथे आहे, समजा कुवेत वरून आलेले किंवा हाँगकाँग किंवा इस्रायल, ओमान आणि सौदी, 20%हून अधिक जे आहे तिकडची लोक स्थलांतरित होऊन आले. तर का आले आपल्याला बघायचे. बघू. Migration is an important factor affecting distribution of population. Due to migration, there is redistribution of population of a region. Structure of population also undergoes a change. मैंने पिछले बार आपको एक जब माइग्रेशन की बात आई थी तो मैंने कहानी बताया था अकबर और बिरबल का. आपण मी एक गोष्ट सांगितलं होतं अकबर आणि बिरबलचा. प्रसिद्ध गोष्ट आहे की अकबर बिरबलला विचारतो की आपल्या राज्यात कावळा किती आहेत. तो मोजून कितीतरी सांगतो, 5500 काहीतरी. मग अकबर त्याला म्हणतो की असं कैसा, तुला कसं माहिती एवढंच आहे. बोलते जर जास्त असेल तर भेटायला आले असतील आणि कमी असेल तर आपल्या राज्यातून भेटायला कुठेतरी गेले असतील. म्हणजे दिस इज कॉल्ड माइग्रेशन. ये जो कहानी थी अकबर और बिरबल की, ये यहाँ माइग्रेशन में दिखाई देती है कि पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन जो आहे, लोकसंख्येचे जे वितरण आहे त्याच्यावर हा स्थलांतर जे आहे ते परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एक आहे. ड्यू टू मायग्रेशन देयर इज अ redistribution of population of a region and therefore structure of population also undergoes a change. म्हणजे स्थलांतरित जर झालं मग तिथे पूर्ण गणित बिघडून जाते. आता समजा एक प्रदेश ए आहे आणि एक प्रदेश बी. ए मध्ये पॉप्युलेशन आहे 1,00,000 आणि बी मध्ये आहे 1,10,000. पण समजा मायग्रेशन झालं ए मधून बी मध्ये, ए मधून अजून 20,000 गेले तर बी मध्ये किती झाले? 1,30,000. मग 1,30,000 जर झालं तिथे 20,000 वाढले. मग त्यांची जेवढी रिसोर्सेस आहे त्याच्यावर भर पडेल. मग पूर्ण विस्कळीत होऊन जातात. मतलब जैसे ए और बी है, आपको उदाहरण दे रही हूँ. ए में 1,00,000 है, बी में 1,10,000 है. अब ए से और 20,000 बी में चले गए तो वहां पर जनसंख्या बढ़ गई अपनी. तो जब जनसंख्या बढ़ गई, लोकसंख्या वाढली, तो पूर्ण तिथे उधर का जो पूरा ये है एबीसीडी ज्योग्राफी बदल जाता है. क्योंकि लोग वहां के समझ ही नहीं पाते कि अभी इतने सारे हो गए तो इनको क्या करें. आप आपके घर पे ही देख लो. अगर आपको पता ना हो कि आपके घर में मेहमान आने वाले हैं और मम्मी ने अपने परिवार के लिए खाना बनाया फॉर एग्जाम्पल, और 4 मेहमान एक्स्ट्रा आ गए, तो बडा हाय तोबा मस्ती आहे. आपल्या घरी पण अशी होतात. समजा न सांगता सांगून जर आलं तर आपण प्रिपेअर्ड असतो की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, आपण त्यांचा करू. पण न सांगता जर कोणी आलं मग आपल्या घरी प्रॉब्लेम होतो. का प्रॉब्लेम होतो?
की आपण 4 माणसांचं जेवण केलं, आता अजून 4 आले त्यांचं काय? त्यांचं कसं करायचं? म्हणजे त्यावेळेस आपल्याला हे होतं. देयर इज अ सेम थिंग विथ मायग्रेशन. असं मायग्रेशनमध्ये पण असतं. Above table has given the percentage of migrant population of some selected countries. In the countries where the percentage of migrant population is more, job opportunities, good business prospect, availability of natural resource and economic development are the main causes. आता जिथे मायग्रेशन जास्त दिसते, आता कुवेट म्हणा 62% आहे, हाँगकाँग, इस्रायल, ओमान आणि सौदी. या ठिकाणी मायग्रेशन जास्त आहे. का आहे? त्याचे रिझन पण आहे. ते दिलेले रिझन. जॉब ऑपॉर्च्युनिटीज, नोकरी, व्यवसायाची संधी किंवा नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास, हे सगळ्या गोष्टी त्याचा कारणीभूत असतात. आपल्याला माहिती आहे कुवेट आहे, सौदी अरब आहे. लोक तिकडे का नोकरीला जातात? तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. ऑइल रिफायनरीज आहे. तिथे काम भरपूर आहेत. म्हणून आपल्याकडून पण लोक तिथे जातात. हमारे यहाँ से भी लोग सऊदी अरब और कुवैत वगैरह जाते हैं। क्यों? क्योंकि वहां पर नौकरी है, व्यवसाय है, बिजनेस है। तो ये भी कारण हो सकता है कि लोग यहाँ से वहां पर स्थलांतर होते हैं। On the other hand, political and social factors, economic backwardness, etc., are some reason accounting for low percentage of population. लेकिन वही दूसरी तरफ पॉलिटिकल और सोशल फॅक्टर्स, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती किंवा आर्थिक मागासलेला जर देश असेल, राज्य असेल, प्रदेश असेल, मग तिथे स्थलांतरीचे प्रमाण कमी असतं. मग लोक तिथे येत नाही. इवन दो द पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन इज लो इन इंडिया when compared to total population, the actual figures are large. आपल्या भारतात जर बघितलं तर भारतामध्ये हे जे आहे स्थलांतरांची टक्केवारी कमी आहे. पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्ती असल्याचे आपल्याला दिसते. स्थलांतरित आपल्याकडे पण आहेत. जरी आपल्या इथे टक्केवारी कमी दिसतोय, वी कॅन सी ओनली 0.52% मायग्रेट. पण ऍक्च्युअल आपण बघितलं तर आहेत चांगली स्थलांतरित लोक आपल्या देशात आहेत. आता बघूया. Have a discussion. What would you call the people who work in places mentioned below? Farm, factory, hotel, hospital, shop, school, office. म्हणजे तुम्ही त्यांना काय म्हणणार? हे लोक जिथे काम करतात, फार्म मध्ये, शेतीमध्ये, फॅक्टरीमध्ये, हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये, दुकानात, शाळेत, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणायचं? व्हॉट इज द एज लिमिट ऑफ पीपल डुईंग दिस वर्क? त्यांची वय काय आहे? वयोगट. इन लिeu ऑफ वर्क, व्हॉट डू पीपल गेट? ते कामाच्या याच्यात त्यांना काय मिळते? कामाच्या बदलीमध्ये काय मिळतात? काम के बदले वो क्या पाते हैं? In which of these job is it necessary to be educated? यापैकी कोणत्या कामामध्ये साक्षरता पाहिजे? म्हणजे साक्षर लोक पाहिजे. शिक्षणाची आवश्यकता आहे. Which of these job involve skill? कोणत्या कामामध्ये कौशल्याची आवश्यकता आहे? स्किल जिसे हम कहते हैं. Which job can be done without educational skill? कोणता काम आपण विना शिक्षण, विना कौशल्याचं करू शकतो? Co-related education and skill with the remuneration received and prepare a table. शिक्षण आणि कौशल्य याच्यात मिळणारा मोबदला ज्याला म्हणतो आपण, त्याची रिलेशन दाखवायचं आपल्याला. म्हणजे एजुकेटेड आदमी और स्किल्ड आदमी, इन दोनों को जो पगार मिलता है, पैसा मिलता है, रिम्यूनरेशन मिलती है, वो कैसे मिलती है, कितना मिलता है, ये हमें बताना है. And therefore, next topic is population and resource. लोकसंख्या हा संसाधन आहे. लोकसंख्या आणि जनसंख्या संसाधन है, रिसोर्स है. क्यों? आप देख सकते हैं. I think I am clear up to here, all of you. Put in the chat box. कौन सा है? All time.
No doubt. Okay. Now, how population is a resource, we will see. पॉप्युलेशन एक संसाधन कसं आहे ते आपल्याला बघू शकतो, ते आपण बघूया. Population as a resource is important for economic, social, and cultural development of any country. Rather than population number, it is the quality of population which is important. Along with the percent of literacy, sex ratio and age group, health, educational level are also considered while thinking of the population. आता आपण जेव्हा पॉप्युलेशन लोकसंख्या एक संसाधनसाठी बघतो, तर कोणत्याही देशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी लोकसंख्या हा महत्वाचे घटक मानले जातात. कोई भी देश में जहाँ पर आर्थिक, सामाजिक और सांस्कृतिक जिसे हम कहते हैं अ, किसी भी देश का, तो पॉपुलेशन एक इम्पोर्टेंट घटक मानते हैं उसे. रैदर देन नंबर, क्वालिटी इज इम्पोर्टेंट. संख्या से अधिकतर उसकी गुणवत्ता बहुत इम्पोर्टेंट मानी जाती है. संख्याच्या अपेक्षा त्याची गुणवत्ता किती आहे ते बघितलं जातं. दुसऱ्या गोष्टी बघतो काय आपण, साक्षरता, पर्सेंटेज ऑफ लिटरेसी, साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, त्यांचा शैक्षणिक पातळी, आरोग्य, हे सगळं बघितले जातात. जब हम पॉपुलेशन एज ए रिसोर्स देखते हैं, पॉपुलेशन एक संसाधन देखते हैं, तो हम ये सब चीज भी देखते हैं की लोक कितने साक्षर आहे, लोक किती साक्षर आहेत, लिंग गुणोत्तर काय आहे, पुरुष अधिक आहे, स्त्रिया अधिक आहेत ते बघतो. एज ग्रुप बघतो, वयोगट, डिपेंडंट पॉप्युलेशन किती आहेत, इंडिपेंडेंट किती आहेत. म्हणजे 0 ते 15 आणि 60 च्या वर हे डिपेंडेंट झालं, 15 ते 59 ते कार्यक्षम झाले. तो ये भी हम देखते एज ग्रुप. फिर उनकी हेल्थ, आरोग्य और उनकी शैक्षणिक पात्रता, कितने पढ़े लिखे हैं, कितने स्किल्ड है, ऑल दीज आर टेकन फॉर पॉपुलेशन एज ए रिसोर्स. सप्लाई ऑफ स्किल्ड एंड अनस्किल्ड लेबर डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ पॉपुलेशन. तो ये जो स्किल्ड और अनस्किल्ड जो हम बोलते हैं मनुष्य बल, कुशल और अकुशल, तो ये उस पॉपुलेशन की गुणवत्ता पर निर्भर होती है कि लोग कितने स्किल्ड है, लोग कितने अनस्किल्ड है. In the earlier exercise on page 42, you notice that there was an increase in population in town A and B. तो पेज 42 मैं आपका स्क्रीन पे लाती हूँ 47 से. ये हमने ए और बी पॉपुलेशन देखा था पेज नंबर 42 पे. तो यहाँ पर हमने देखा था कि ए सिटी और बी सिटी में ए में 1 लाख है, बी में 1,10,000, इतने ऐड हुए, इतने माइनस हुए, ये भी ऐड हुए, ये माइनस हुए. तो अब पॉपुलेशन कितनी है, यही हमने इस चार्ट में देखा था, इसी का यहाँ पर दिया हुआ है. That only means that there was a growth in population. But can you say anything about the development of these towns? If there are no houses for this increase in population, no adequate drinking water, then what is the use of this growth only? अगर हम उस टेबल की तुलना करें, ह्याचा आपण जर तुलना करू, तर तुलनामध्ये आपण बघतो पॉप्युलेशन वाढलेली आहे. पण जर पॉप्युलेशन वाढली, मग त्या पॉप्युलेशन लोकसंख्या वाढल्यानंतर तिथे जर घर नसेल, तिथे पाण्याची सुविधा नसेल, म्हणजे जी आपल्याला भौतिक सुविधा पाहिजे, ती जर सुविधा नसेल, then what is the use of that growth? मग त्या जनसंख्या लोकसंख्याच्या वाढीचा काय फायदा आपल्याला? जनसंख्या जो वृद्धि हो रही है, उसका फायदा क्या है अगर आपको पानी की सुविधा नहीं है, या बेसिक सुविधा जो आपको चाहिए, लोगों को चाहिए रोटी, कपड़ा, मकान, स्वास्थ्य और शिक्षा, ये 5 बेसिक सुविधा हम मानते हैं. आता आधी आपला रोटी, कपडा, मकान म्हणायचं. आता आरोग्य आणि शिक्षण हे पण झालं त्याच्यामध्ये. ही जर 5 बेसिक सुविधा नसेल, मग ते जनसंख्या, लोकसंख्या वाढण्यात अर्थ काय? In this town, how many people as additional drinking water have been made available?
How many children have started attending school? Or in which city are the people happier? Growth does not mean development. Then how can development be measured? डेवलपमेंट म्हणजे विकास, ग्रोथ म्हणजे वाढ, वृद्धि और विकास. वृद्धि का अर्थ नहीं होता है कि विकास हो गया है. आप उस शहर में अगर देखो, लोक संख्या जनसंख्या वृद्धि हुई है, लेकिन क्या वहां पर पानी की व्यवस्था है, टॉयलेट शौचालय जो है साफ सुथरापन जिसे हम कहेंगे, सफाई साफ सफाई की व्यवस्था वो है? क्या बच्चे वहां पर स्कूल जाते हैं? क्या वहां के लोग खुश हैं? ऑल दिस थिंग्स मॅटर्स ओव्हर देअर. म्हणजे पाण्याची सुविधा म्हणा, शाळेची सुविधा म्हणा, क्या लोक लोक तिथे चांगले आहेत की नाही, हे सगळं आपण तिथे बघतो. ते बघितलं जातात. म्हणजे वाढ म्हणजे विकास नाहीये. वाढ म्हणजे फक्त लोकसंख्येत वाढ. विकास वेगळं असतं. मग आपण बघू विकास काय. From many decades, only a country's gross national product was used for measuring development. It was assumed that the greater economic prosperity, the more development of a country. But this does not mean that the people are happy with the quality of life in that country. आपण बरेच दशकापासून हे विचार करत होतो की एखाद्या देशाची जी विकास आहे ती फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजले जातात. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. तो वहां देश की अगर उत्पादकता अधिक है तो उसे विकास माने जाएंगे. म्हणजे हा जो विचार होता तो ऍक्च्युअली नाही आहे. दॅट इज नॉट देअर. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित असे समजलं जायचं, पण असा काही होत नाही. मतलब जितनी बड़ी अर्थव्यवस्था होगी उतना ही विकासशील देश. ये जो धारणा थी, हा जो होता व्याख्या ती आता नाहीये, तसा नाहीये. तिथल्या लोकसंख्या त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहेत का? Where the people are happy with the quality of that life. In reality, development of related to quality of life, the opportunity available there and freedom. Development म्हणजे त्या लोकांची जीवनाची गुणवत्ता. जिथे राहतात ते जीवनमान कसं आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे आणि तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य. लोगों को वहां पर काम की सुविधा, मतलब जो भी उनको चाहिए वो सब मिल रहा है कि नहीं, उनको स्वतंत्र है या नहीं. ऑल दिस थिंग मेक्स डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंट कळतो. इन द डिकेड ऑफ 80 to 90, Mahbub, UI Haq and Amartya Sen put forth the concept of Human Development Index, United National Development Program, published a list of countries based on HDI scores every year. So in 1980 to 1990, ह्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन आपल्या भारताचे आहेत, भारतीय मूळचे अमेरिकी नागरिक आहेत. त्यांना अर्थशास्त्र नोबेल प्राइज मिळालेला. इकोनॉमिक्स के लिए नोबेल प्राइज मिला था अमर्त्य सेन को. तो उन्होंने अपने इस शोध में ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स HDI, मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. आणि ह्या संकल्पनेवर मानव विकास निर्देशक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम मार्फत प्रकाशित केले जाते. हा जो युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, दे पब्लिश द लिस्ट ऑफ कंट्रीज बेस्ड ऑन दिस HDI. आपण बघूया इथे आपल्या काही देश दिलेले आहेत रँकिंग वाईज. फर्स्ट आहे नॉर्वे, 0.949 व्हॅल्यू आहे त्यांचं, म्हणजे व्हेरी हाय. सेकंड ऑस्ट्रेलिया 0.939, स्वित्झर्लंड 0.939, जर्मनी 926, डेन्मार्क 925, युनायटेड किंगडम 909, जपान अगेन 17th रँक आहे पण त्याची डेव्हलपमेंट हाई आहे 903, श्रीलंका 766, ब्राझील 754, चायना 738, साऊथ आफ्रिका 666 इथे मीडियम आहे.
हे सगळं पुढे दिलेलं हाय आहे. इंडिया 624 मीडियम, भूटान 607 मीडियम, पाकिस्तान 550 मीडियम, अफगाणिस्तान 479 लो, नायजर 353 लो आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 352 लो. म्हणजे हे जी देश आहेत यांची उच्चांक आहे, हायेस्ट आहे मानव विकास निर्देशांक. जिथे हाय दिलेली आहे ते सगळं देशांचे वेळी अति उच्च यांचे निर्देशांक आहेत. कुठपर्यंत? रँक 1 to 73, 90 पर्यंत, चायनापर्यंत. चायनाचा खाली गेलं की आपण मीडियम मध्ये येतो आणि अजून 169चा खाली गेलो तर लो मध्ये आहे. म्हणजे हा जो आहे हा प्रत्येक देशाच्या आपल्या काही देशाची इथे दिलेली आहे. पुढचं बघूया, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आय थिंक आय एम क्लिअर टिल हिअर एव्हरीवन. आता मानवी विकास निर्देशांक. Human Development Index holds an important place in the study of human condition related to international economic development. Today, it is commonly accepted that only economic prosperity does not mean development. This is thus not just the expectation of individual, but also of a region or of a country. हा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, याला आपण मराठीमध्ये मानवी विकास निर्देशांक अशा म्हणतो, हा आता महत्वाची हे झाली मानला जातो मानवी स्थितीचा अभ्यास करताना. इट इज रिलेटेड टू इंटरनॅशनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हा जो आहे आर्थिक आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासासाठी आपले मानले जातात. इट इज नॉट एन एक्सपेक्टेशन ऑफ इंडिव्हिज्युअल बट ऑल्सो ऑफ ए रिजन ऑर ऑफ ए कंट्री. हे फक्त एका व्यक्तीचं नाहीये तर प्रदेश आणि राष्ट्राचा पण हा निर्देशांक मानले जातात. The Human Development Index is used as a yardstick to measure regional development. While computing this index, three main parameters have been considered. आपण हा जो इंडेक्स जेव्हा आपण मोजतो हे आपल्या काय म्हणतात महत्वाचे घटक मानले जातात मानवी विकास मापदंडामध्ये. इट मेजर्स इन रिजनल डेव्हलपमेंट ऑल्सो. त्या प्रदेशाची प्रादेशिक विकासासाठी पण मानले जातात. ज्या राज्यात सगळ्यात अधिक गुणवत्तेच्या प्रमाणे लोकसंख्या असतील, गुणवत्तेदार असतील, त्या प्रदेशाची विकास पण जास्त असेल. स्किल्ड लेबर असेल तर विकास जास्त असेल. स्किल आणि गुणवत्ता, क्वालिटी अँड स्किल बोथ आर इम्पॉर्टंट. मग आपण 3 पॅरामीटर बघतो इथे. 3 निकष आहे. पॅरामीटर म्हणजे निकष. इकॉनॉमिक पॅरामीटर म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हेल्थ पॅरामीटर लाईफ एक्सपेक्टन्सी, एज्युकेशन पॅरामीटर नंबर ऑफ इयर्स ऑफ स्कूलिंग. हा 3 महत्वाची जी निकष आहे ते आपण बघतो. एक आर्थिक निकष असते, एक आरोग्य आणि तिसरं शिक्षण. द व्हॅल्यू ऑफ HDI रेंज फ्रॉम 0 to 1. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. Highly developed region have a value close to 1, and as the level of development goes down, the value of HDI decreases. म्हणजे ते एक मानल्या जातात आणि जिथे डेव्हलपमेंट कमी होतो, जिथे विकास कमी होतो, हा जो निर्देशक आहे ते कमी होत जातो. In an area with little development, the value of index is close to 0. जिथे खूप कमी विकास असतात तिथे हा जो व्हॅल्यू असतो हा शून्याचा जवळ असतात. ते आपल्याला दिलेले आहेत मॅप मध्ये. We will complete till. Which are the most densely populated district? Name the sparsely populated district. हा पॉप्युलेशन आपल्या महाराष्ट्राचा दिलेला आहे इथे. म्हणजे खूप खूप जास्त आहेत. More than 1000 density. Density of population in Maharashtra. Name 2 district with moderate density. जिथे मीडियम मध्यम आहेत ते आपण बघू शकतो. डेन्सिटी ऑफ डार्क शेडेड रिजन, जे डार्क मध्ये केलेले आहे तिकडची डेन्सिटी घनता किती आहेत ते आपण बघू शकतो. वाय इज द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन लेस इन गडचिरोली? गडचिरोली मध्ये कमी का आहेत? Have a discussion in the class on the effect of physiography, climate, area under forest, industries, etc.
मग याच्यासाठी प्राकृतिक रचना, हवामान, वनप्रदेश याची पण आपण घेऊ शकते. While considering the district-wise density of population in Maharashtra, following features stand out. Population density is less in the eastern districts of Maharashtra. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जर आपण बघितलं इथे डेन्सिटी कमी आहे. गडचिरोली खूपच कमी आहे, लेस दॅन 100. Higher density indicate urbanization and higher level of industrialization. इथे बघा जास्त आहे ठाणे आणि पालघर, पुणे, कोल्हापूर का? तर इथे इंडस्ट्रीज जास्त आहे. मुंबई पुणे बेल्ट मध्ये खूप जास्त पॉप्युलेशन आहे. मुंबई पण डार्क आहे का? तर इथे पॉप्युलेशन खूप इंडस्ट्रीज आहे. इंडस्ट्रियलायझेशन आहे, औद्योगिकरण आहे. औद्योगिकरण है करके इधर पॉप्युलेशन अधिक है. Therefore, Mumbai city district and Mumbai suburb, Thane, Pune and Nagpur have higher density. The rain shadow district as well as district in the extreme east, which are densely forested, show less. जिथे वन प्रदेश आहे, जिथे हे आहे ते बीड म्हणा, उस्मानाबाद, वाशिम, हिंगोली इथे लोकसंख्या कमी आहे आणि गडचिरोली तर अजून कमी. Now here discuss write the advantages. You can do this. Availability of food grain, high population, low population. And as per the population census of 11, Indian population is 121 crore. For domestic use, per capita requirement per day is 50 liter of water. म्हणजे आपले 121 कोटी जी आपली लोकसंख्या आहे भारताची पर दिवसाची आपल्याला जी पाण्याची प्रमाण आहे ते 50 लिटर आहे. Taking this account, what would be the total amount of water required in India for domestic purpose? मग आपण हे बघू शकतो की आपल्याला पाणी किती लागतील. आपल्या लोकसंख्या 121 कोटी आहे 2011च्या याच्यात. मग ते नियोजन आपण कसं करू हे आपल्याला बघायचे आहे. ओके, I think I finished. If you have understood, put in the chat box everyone. Let me see and then we can close the meeting. Put in the chat box everyone. What does symbol? Symbol म्हणजे सांकेतिक ज्याला म्हणतो आपण. ओके, सिम्बॉल म्हणजे सांकेतिक. कुठलं तरी एखादा चिन्ह असतो ना त्याला सिम्बॉल. ओके प्रार्थना. इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअल यानी व्यक्तिगत. विशाल व्यक्तिगत जिसे हम कहते हैं. वैयक्तिक आपण मराठी मध्ये म्हणतो. और किसी को कुछ पूछना है? एनी डाउट? प्रार्थना, विशाल नहीं है तो चैट बॉक्स में डालिए. नो डाउट. ओके, सबको समझ में आया? कैन डू द क्वेश्चन आंसर्स. ओके, all of you leave the meeting then. Bye all of you.